सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय पहिला म्हणजेच अर्जुन विषाद योग. आज आपण बघणार आहोत श्लोक क्रमांक 7. श्लोक पाहूयात. अस्माकंतु विशिष्टाये तान्निबोधद्विजोत्तम नायका मम सैन्यस्य सैन्यार्थं तान् ब्रवीमि ते. सैन्यार्थं तान् ब्रवीमि ते. श्लोकाचा अर्थ पाहूयात. अस्माकम म्हणजे आपले, तू म्हणजे परंतु, विशिष्टा म्हणजे विशेष बलशाली, ये म्हणजे जे, तान म्हणजे त्यांना, निबोध म्हणजे नीट जाणून घ्या, द्विजोत्तम म्हणजे हे ब्राह्मण श्रेष्ठा, नायकः म्हणजे नायक किंवा सेनापती, मम म्हणजे माझ्या, सैन्यस्य म्हणजे सैन्याचे, सैज्यार्थम म्हणजे जाणून घेण्यासाठी, तान म्हणजे त्यांना, ब्रवीमी म्हणजे मी सांगतो, ते म्हणजे तुम्हाला. श्लोकाचा संपूर्ण अर्थ. हे ब्राह्मण श्रेष्ठ, तुमच्या माहितीकरता माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेनाधिकाऱ्यांविषयी मी तुम्हाला सांगतो. द्रोणाचार्यांच्या मनात युद्धज्वर पेटवण्यासाठी दुर्योधन पांडव सैन्याचे वैशिष्ट्य सांगत राहिला. द्रोणाचार्यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झालेला असल्यामुळे ते स्वभावाने कोमल हृदयाचे होते. सच्छील पांडवांबद्दल त्यांना जिव्हाळा होता. म्हणून धूर्त दुर्योधनाला त्यांच्या निपक्षपातीपणाबद्दलही संशय वाटत असे. इथे दुर्योधन द्रोणाचार्यांचा द्विजोत्तम असा उल्लेख करतो. द्विजोत्तम म्हणजे श्रेष्ठ ब्राह्मण. द्विजचा शब्दशः अर्थ दोनदा जन्म घेणारा असा होतो. मातेच्या पोटातून जन्माला आल्यावर माणूस इतर प्राण्यांसारखाच असतो, परंतु संस्कार आणि अभ्यासातून तो सुशिक्षित आणि सुसंस्कृत माणूस बनतो. हा दुसरा जन्म मानला जातो. म्हणून द्विज म्हणून दुर्योधनाने द्रोणाचार्यांचा द्विजोत्तम असा उल्लेख केला. पांडव सेनेतील योद्ध्यांविषयी सांगून सुद्धा द्रोणाचार्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. म्हणून दुर्योधनाने कौरव सेनेतील महान योद्ध्यांविषयी बोलण्यास सुरुवात केली. तो येथे म्हणतो की नायका मम सैन्यस्य म्हणजे माझ्या सैन्याचे नायक. यातून त्याचा अहंकार दिसून येतो. मम सर्वात खतरनाक आहे. या मीपणाने भल्या भल्यांना हरवले आहे आणि आजही हरवत आहे. दुर्योधन माझी सेना, माझे सैन्य असे म्हणत आहे. खरे तर सैन्य हे देशाचे असते, एकट्या राजाचे कधीच नसते. दुर्योधनाच्या पटकन सगळ्यांशी मैत्री करण्याच्या गुणामुळे कौरवांची सैन्य संख्या जास्त आहे. त्यामुळे त्याला अहंकार आहे की हे सैन्य मी जमा केले आहे. अशा प्रकारे दुर्योधन आपल्या पक्षातील महारथींबद्दल बोलण्यास प्रारंभ करतो. समापन प्रार्थना. योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्री कृष्ण. धन्यवाद.